नमस्कार मित्रांनो, आपण क्लास 10चा सिमिलॅरिटी हा टॉपिक पाहतो. आपण प्रॅक्टिस सेट 1.3च्या आधीचे जे सॉल्व एक्झाम्पल आहेत ते सॉल्व एक्झाम्पल पाहतो. आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पहिले 4 एक्झाम्पल कंप्लीट केलेत. आता आपण जो 5th एक्झाम्पल आहे ते 5th एक्झाम्पल सोडवण्यास सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, पहा आपल्याला इथे सुरुवातीला एक गोष्ट समजून घ्या. इथे आपल्याला काही डेटा दिला आहे. इथे आपल्याला काय दिलं आहे, आधी काही डेटा दिला आहे आणि आपल्याला एक गोष्ट प्रूव्ह करायची आहे. CD इज इक्वल टू टॉईस ऑफ AB. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, CD इज इक्वल टू टॉईस ऑफ AB. पहा, म्हणजे आपल्याला हा CD ह्या AB या मापाच्या दुप्पट आहे हे दाखवायचं आहे. बरोबर आहे? ओके, ठीक आहे. आता समजून घ्या. मला सांगा, आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे? सिमिलॅरिटी. आपण कशाचा अभ्यास करतो आहे? ट्रायंगल्सचा. मग मला सांगा, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे काय, की जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील, जर दोन ट्रायंगल कशा असतील, सिमिलर असतील, तर त्यांच्या ज्या पूर्ण बाजू आहेत त्या कशा असतात? प्रपोर्शनमध्ये असतात. त्या बाजू कशा असतात? प्रपोर्शनमध्ये असतात. जस्ट स्टे विथ मी आणि मी जसं सांगतोय तसा विचार करण्याचा प्रयत्न करा. जर इथे पहा, मी तुम्हाला दाखवतो. जर मी हा ट्रायंगल BAQ, हा वाला जो ट्रायंगल आहे BAQ, आणि त्या ट्रायंगलबरोबरच हा जो दुसरा ट्रायंगल आहे कोणता, QCD, जर मी असं दाखवलं की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, मी काय दाखवलं, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, तर मी पहा मी कोणते कोणते ट्रायंगल सांगतो. ट्रायंगल QAB आणि QCD, मी जर हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत असं दाखवलं, तर मी असं दाखवू शकतो का, QA/QC इज इक्वल टू AB/CD. बरोबर आहे? QA/QC इज इक्वल टू AB/CD हे मी दाखवू शकतो का? हो, एकदम आरामात. आणि मला सांगा, QA/QC आपण याच्यावरून काढू शकतो. कसं? QA/QC. पहा, मी काय केलं आहे, फक्त इकडच्या QCला इकडे घेऊन आलो आहे, मग इथे राहिला 1, आणि इकडचे जे 2 आहेत त्या 2ला मी इकडे घेऊन आलो, इज इक्वल टू 1/2. बरोबर आहे? थांबा, मी तुम्हाला हे नेक्स्ट पेजवर आणखीन चांगल्या रीतीने चांगल्या प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. पहा, एक असा वेट, अशा प्रकारची आकृती आपल्या पुस्तकामध्ये दिलेली. बरोबर आहे? आता इकडे बघा, आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की 2QA इज इक्वल टू QC. आता याच्यावरून आपण QA/QC काढून घेऊ शकतो. कसं? बघा, 2QA इकडचं QC इकडे आलं, QC डिनॉमिनेटरमध्ये गेलं, इज इक्वल टू 1, आणि QA/QC इज इक्वल टू 1/2. बरोबर आहे? आपण हा पहिला रेशो काढून घेऊ शकतो. आपल्याला हा रेशो कशासाठी लागणार आहे? पहा, इथे आपण QA/QC आणि AB/CD हा रेशो बरोबर आहे हे दाखवलं, आणि हे दोन अँगल सारखेच असं दाखवलं, तर आपण SAS टेस्ट वापरून डायरेक्ट ते दोन ट्रायंगल सिमिलर हे दाखवू शकतो. बरोबर आहे? हा झाला पहिला रेशो. त्यानंतर आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की 2QB इज इक्वल टू QD. सेम अशाच प्रकारे QB/QD इज इक्वल टू काय ना, 1/2. आता मला सांगा, इथे हे दोन रेशो कसे आहेत? सारखे आहेत. बरोबर आहे? मग यावरून आपण डायरेक्ट काय सांगू शकतो, QA/QC इज इक्वल टू QB/QD. बरोबर आहे? आपण ही गोष्ट 100% सांगू शकतो. हो. आता या इथे पहा, ओके वेट, आपण नवीन पेजवरच पाहूया. इथे पहा, आपण जर ही ती आकृती आहे असं समजा, मला सांगा, हा अँगल आणि हा अँगल, ओके, हे दोन अँगल सारखे असतील का? यांचं माप सेम असेल का? असेल. कशामुळे? कारण अपोजिट अँगल्स आहेत ते. कारण काय आहेत ते? अपोजिट अँगल्स आहेत. अपोजिट अँगल्स म्हणजे काय असतं? बघा, तुम्हाला मी लगेच सांगतो. आपण याच्या अगोदर ती गोष्ट शिकलेली आहात. ज्या वेळेला दोन इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत त्यावेळेला इंटरसेक्टिंग लाईन्समध्ये किती पेअर्स ऑफ अँगल्स बनतात? पहा, 2 पेअर बनतात. ही पहिली पेअर, पेअर म्हणजे काय? जोडी. ओके, ही पहिली पेअर आणि इथे दुसरी पेअर. बरोबर आहे? मग मला सांगा, ज्या अपोजिट अँगल्स असतात ते अपोजिट अँगल्स नेहमी कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. ते नेहमी कसे असतात? कॉन्ग्रुएंट. ओके, ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा.
याचा प्रूफ वगैरे तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, पण लक्षात ठेवा, ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा. कुठेही तुम्हाला दोन इंटरसेक्टिंग लाईन दिसल्या तर लक्षात ठेवायचं हे दोन अँगल सारखे. कशामुळं? अपोजिट अँगल. जर तुम्हाला अशी जरी लाईन दिसली तरी हे दोन अँगल सारखे, त्याचबरोबर हे आतमधले छोटे अँगलसुद्धा सारखे. इंटरसेक्टिंग लाईन दिसल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की अपोजिट अँगल्स कसे असणार? कॉन्ग्रुएंट. म्हणजे हे अपोजिट अँगल्स कसे आले? कॉन्ग्रुएंट आले. हे वाले अपोजिट अँगल. बरोबर आहे? मला सांगा. आता इकडे या फिगरमध्ये या दोन बाजू आहेत कोणत्या? QA आणि QC. ह्या दोन बाजू प्रपोर्शनमध्ये आल्या, या दोन बाजू प्रपोर्शनमध्ये आल्या. बरोबर आहे? ही बाजू आणि बरोबर आहे. आणि मग आता इथे हे अँगलसुद्धा कसे आले? प्रपोर्शनमध्ये आले. मग अशा वेळेला आपण SAS टेस्ट डायरेक्ट सांगून उत्तर लिहू शकतो ना? बरोबर आहे? ठीक आहे. आय होप की तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकं करायचं आहे काय. पहा, मी परत एकदा सांगतो, आपण रिवाईज करूया. पहिल्यांदा आपल्याला ही जी गिव्हन इन्फॉर्मेशन दिली आहे याच्यावरून आपल्याला हे लक्षात आलं काय, की जर आपण हे दोन, हा जो वरचा ट्रायंगल आहे QAB आणि हा जो खालचा ट्रायंगल आहे, जर हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले तर काय आपण CD = 2AB हे दाखवू शकू. बरोबर आहे? मग त्यासाठी आपण काय केलं? त्यासाठी आपण आपली जी SAS टेस्ट आहे ही SAS टेस्ट वापरणार आहेत. कशामुळे? कारण आपल्याला दोन साईड्सचं प्रमाण दिले, गुणोत्तर दिले. बरोबर आहे? ते आपण त्यामुळे वापरणार आहेत. तर बघा, आपण सुरुवातीला काय केलं? आपण सुरुवातीला हे जे 2QA = QC आहे याच्यावरून आपण सुरुवातीला काय केलं? QA/QC हा रेशो काढला जो आला 1/2. बरोबर आहे? त्याच्यानंतर 2QB = QD याच्यावरून आपण QB/QDचा रेशो काढला जो आला 1/2. बरोबर आहे? त्यानंतर आपण अँगल BQA आणि अँगल CQD हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत हे सांगितलं. कशावरून? अपोजिट अँगल्सवरून. मग त्यानंतर आपण काय सांगितलं? त्यावरून आपण असं सांगितलं की हे दोन ट्रायंगल कसे आहेत? सिमिलर आहेत. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. मग या सिमिलर ट्रायंगलचे आपण काय केलं? पहा, ते ट्रायंगल होते, ते ट्रायंगल मी असे सेपरेटली काढून दाखवतो तुम्हाला. वेट. जसं की तुम्ही पाहू शकता हे ते दोन ट्रायंगल आहेत ज्यांना मी थोडंसं बाजूला घेतो आपल्याला इझिली अंडरस्टँड व्हावं म्हणून. ओके. आता इथे पहा, बघा, आता इथे आपण यांचं डायरेक्ट प्रपोर्शन घेऊ शकतो. करस्पॉन्डन्स सांगा. या क्यूला हा क्यू. बरोबर आहे? एसाठी कोणता व्हर्टेक्स येणार? सॉरी, अगोदर आपण नाव लिहून घेऊया QAB. मग ह्या मला सांगा, आपण व्हर्टेक्स पाहणार क्यूसाठी, ह्या क्यूसाठी हा क्यू, या एसाठी हा C, सॉरी माय बॅड, या एसाठी हा C आणि त्यानंतर बीसाठी राहिलेला D. बरोबर आहे? आपण साईड टू साईड करस्पॉन्डन्समध्ये या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये पाहिल्या. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, हां, नाव इथे C इथे D. म्हणजे हे दोन अँगल कसे झाले? हे दोन ट्रायंगल्स सिमिलर झाले. कशावरून? SAS टेस्टवरून. यावरून आपण असं सांगू QA/QC = AB/CD. बरोबर आहे? आणि आपल्याला हेच दाखवायचं आहे. आपल्याला काय दाखवायचं आहे? हे बघा, AB ट्वाईस ऑफ AB = CD. हीच गोष्ट आपल्याला प्रूव्ह करायची आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर इकडे पहा. बरोबर आहे? CD = ट्वाईस ऑफ AB. आय होप की तुमच्या हे लक्षात आलं असेल. तर आता आपण लिहायला चालू करूया. पहा, पहिल्यांदा आपण काय करणार? पहिल्यांदा आपण ते दोन रेशो लिहिणार. 2QA = QC. याच्यावरून आपण काय लिहिणार? देअरफॉर QA/QC = 1/2. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणणार. का? कारण आपण नंतर त्याचा वापर करणार आहे. त्यानंतर ट्वाईस ऑफ QB = QD. याच्यावरून आपण काय लिहिणार? QB/QD = 1/2. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणणार. मग याच्यावरून, या दोन इक्वेशनवरून आपण काय सांगू शकतो? QA/QC = QB/QD. हे कशावरून सांगितलं आपण? फ्रॉम इक्वेशन 1 and 2. कशावरून? फ्रॉम इक्वेशन 1 and 2. मग त्यानंतर आपण काय केलं? आपण ट्रायंगल AQB आणि त्याचबरोबर ट्रायंगल CQD, काय? ट्रायंगल CQD यांचा अभ्यास केला, यांचा विचार केला.
आणि त्यावरून आपण काय सांगू शकतो, क्यू ए अपॉन क्यू सी इज इक्वल टू क्यू बी अपॉन क्यू डी. आता हे कसं काय, कारण हे आपण प्रूव्ह केलं आहे, हे आत्ताच आपण प्रूव्ह केलं आहे बरोबर आहे, म्हणून आपण लिहिलं प्रूव्ड. आणि अँगल ए क्यू बी हा कॉन्ग्रुएंट आहे अँगल डी क्यू सीला. कशामुळे, अपोजिट अँगल. कशामुळे, अपोजिट अँगल्स. आत्ता अपोजिट अँगल्स काय असतं याच्याबद्दल मी तुम्हाला आत्ताच इन्फॉर्मेशन सांगितली आहे. मग याच्यावरून आपण काय करू शकतो, देअरफॉर ट्रायंगल ए क्यू बी, कोणता ट्रायंगल, ए क्यू बी हा सिमिलर आहे ट्रायंगल सी क्यू डीला बरोबर आहे. आणि ज्या वेळेला दोन ट्रायंगल सिमिलर असतात त्यावेळेला त्यांच्या साईड्स कशा असतात, प्रपोर्शनल असतात. ए क्यू अपॉन सी क्यू इज इक्वल टू क्यू बी अपॉन क्यू डी इज इक्वल टू ए बी अपॉन सी डी बरोबर आहे. मग याच्यावरून आपण आता काय सांगणार, ए क्यू अपॉन सी क्यू इज इक्वल टू 1/2. हे कशावरून, गिव्हन आहे. आणि याच्यामुळंच आपण काय लिहू शकतो, ए बी अपॉन सी डी इज इक्वल टू 1/2 म्हणजेच ट्वाईस ऑफ ए बी इज इक्वल टू सी डी. आणि याच्यानंतर आपण काय लिहिणार, हेन्स प्रूव्ड बरोबर आहे. जेव्हा कधी तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन्स दिसतील, अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला आपल्या एक्सरसाइजमध्ये आणि नंतर आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये आणि परीक्षेमध्येही खूप वेळेला पाहायला मिळतात. जसं की हे पहा, अशा प्रकारे वेट, अशा प्रकारे एखादा क्वाड्रिलॅटरल असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला या बाजूबद्दल काहीतरी रेशो विचारतात. ज्यावेळेला तुम्हाला या दोन बाजूंचा रेशो विचारतील त्यावेळेला तुमच्या लक्षात आलं पाहिजे की तुम्ही कोणत्या दोन ट्रायंगलचा विचार करणार, या दोन ट्रायंगलचा बरोबर आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला अशी फिगर दिली, कशी सांगितलं की हा एक पॅरलेलोग्राम आहे आणि हा काय आहे, एक्सटेंडेड ट्रायंगल आहे, आणि तुम्हाला जर ही बाजू आणि या बाजू यांचं काही रिलेशन विचारलं तर तुम्ही कोणत्या दोन ट्रायंगलचा विचार करायला पाहिजे, या दोन ट्रायंगलचा. कशामुळं, कारण ते सिमिलर आहेत हे आपल्याला दाखवता येईल जर आपल्याला तेवढी इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर. कारण हे दोन अँगल सारखे असणार आणि जर आपल्याला ही बाजू आणि ही बाजू आणि ही बाजू आणि ही बाजू किंवा या दोन बाजू यांचं जर प्रपोर्शन दिलेलं असेल तर आपण काय करू शकतो, SAS टेस्ट वापरू शकतो. कोणती टेस्ट, SAS. जेव्हा कुठेही, काय म्हणतो मी तुम्हाला, कुठेही जर तुम्हाला रिलेशन दिलं असेल, कोणतं समजा काही तुम्हाला रिलेशन दिलं आहे, कसं रिलेशन म्हणजे फॉर एक्झाम्पल साईड ए इंटू साईड बी इज इक्वल टू साईड सी इंटू साईड डी असं तुम्हाला रिलेशन दिलं आहे, किंवा एक बाजू 6 आहे आणि दुसरी 12 आहे, मग एक 8 आहे तर दुसरी किती, अशा प्रकारचं रिलेशन दिलं आहे. हे जे काही प्रकारचे तुम्हाला रिलेशन दिले असतील त्या रिलेशनसाठी तुम्ही सगळीकडे कोणती मेथड वापरणार, आत्ता आपण ज्या प्रकारे सोडवलं SAS टेस्टने, याच आपण SAS टेस्टचा वापर करणार. ओके, आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. जर काही अडचण असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. ओके, थँक्स फॉर वॉचिंग.